नंतर जो जो मुंबई प्रांत होता आहे तसाच तो प्रांत आहे, फक्त त्याच्यामध्ये काय झालं आहे, नावामध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे जो मुंबई प्रांत 1941 ला होता, 10 वर्षानंतर म्हणजे कधी 1951 मध्ये काय झाले, नावं चेंज झालेली आहेत. लक्षात घ्या, मुंबई जो दिसतोय झोन किंवा प्रांत म्हणू शकता, तो आहे तसा होता. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आहे सौराष्ट्र आणि कच्छ राज्य. म्हणजे जो गुजरात हा पूर्ण होता, त्याचे फक्त नाव दोन ऍड करण्यात आले किंवा दोन सेपरेट करण्यात आले, कच्छ आणि सौराष्ट्र आणि मुंबई असं हे त्यांचं नाव देण्यात आलं होतं. कधी 1951 ला. 1941 मध्ये असलेला प्रांत आणि 1951 मध्ये असलेला मुंबई सौराष्ट्र कच्छ राज्य, याच्यामध्ये काय फरक एका जागेमध्ये, तर काही नाही, एरियामध्ये आहे तसाच आहे. फक्त काय बदल झालेला आहे, तर फक्त नावामध्ये बदल झालेला आहे. 51 नंतर जर बघाल तर काय झालेलं आहे, द्विभाषिक राज्य तयार झालंय 1956 ला. द्विभाषिक का, तर 1948 पासून जी मागणी होती आंध्र प्रदेश राज्याची किंवा आंध्र प्रदेश त्यावेळीच असलेल्या तेलुगू लोकांची मागणी होती की आमचं एक सेपरेट राज्य असावं, भाषेवर आधारित एक राज्य असावं. मग आपल्या भारतामध्ये भाषेवर आधारित असणारं पहिलं राज्य तयार झालं म्हणजे ते आंध्र प्रदेश. त्याच्याच नंतर संपूर्ण राज्यांनी मागणी चालू केली की आमचं हे भाषेवर आधारित एक राज्य असावं. मग तेव्हा सुद्धा महाराष्ट्राची मागणी होती, पण महाराष्ट्र आणि गुजरातची मागणी न मान्य करता द्विभाषिक नावाचं एक राज्य तयार केलं. द्विभाषिकचा अर्थ काय होतो, दोन भाषा जिथे बोलल्या जातात अशा भाषेचा असलेलं एक राज्य.